घराघरात आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे। राजकीय नेत्यांच्या घरी सुद्धा बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन झाले। मी आहे सध्या आमदार रवी राणा यांच्या घरी। भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या हस्ते आज प्राणप्रतिष्ठा झालेली आहे। संपूर्ण कुटुंब यावेळी बाप्पाच्या पूजेमध्ये सामील झालं होतं। मोठ्या हर्षोल्लासात बाप्पाची आरती झाली। आपल्यासोबत नवनीत राणा स्वतः आहे। दरवर्षी बाप्पाचं धूमधडाक्यात आगमन करतात। बाप्पाला पाहून असं वाटतं की बाप्पालाच पाहत राहावं म्हणून। ते खूप सुंदर लाईन आहे की माय बाप्पा किती गोड दिसते। आणि खरं ज्यावेळी आगमन होते गेटच्या आतमध्ये जेव्हा बाप्पाला आणले जाते तो एक वेगळंच ॲटमॉस्फिअर घरात निर्माण होऊन जाते। आणि मला वाटते आरत्या सुरू होतात, आनंदाने सगळे लोक येतात। आणि आजही जेवढे उत्साहाने आम्ही प्रवेश गणरायाचा झाला आहे तुम्ही पाहू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यात एक वेगळाच आनंद असते। आणि तो एक वेगळं सॅटिस्फाईंग जे म्हणतात जीवनात पूर्ण 365 डेज आपण आपलेच गडबडमध्ये असतो, आपण आपलेच याच्या बिझी असतो। आणि जेव्हा आपण त्यांची सेवा करतो, आरती करतो, आराधना करतो, तेव्हा ह्या सगळी गोष्टी बाजूने ठेवून फक्त देव आणि मी असं जेव्हा तो प्रकार असतो तर चेहऱ्यावर काही दुसरं काही पाण्याचं आणि राहण्याचं काही कारणच नसते। आणि तो ऑटोमॅटिक ग्लो बाप्पाचंच ग्लो चेहऱ्यावर येऊन जाते। आणि ते पाहून खूप आनंद होतो। दरवर्षी काय मागितलं बाप्पाला हात जोडून मागे मला आठवते जेव्हा मी लालबागचे राजाचे दर्शन करायला गेली होती तर तिथे मी साकडा घातला होता की येणारे गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले पाहिजे। आणि ते साकडाही सुद्धा आमचा पूर्ण झाला। आणि यावर्षी आमचे महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीसजी ॲज अ मुख्यमंत्री सगळे पाहत आहे। आणि यावेळी आम्ही बाप्पाच्या चरणी एवढीच साकडा घातला की आमचे शेतकऱ्यांचं पीक हा चांगला होऊ दे बाप्पा। त्यांचं जे शेतकरी राजा ज्याला म्हणतो त्याला राजासारखं आमच्या शेतकरी राहायला पाहिजे हा बाप्पासमोर साकडा घातला। आणि जे देशावर विघ्न आलेलं आहे युनायटेड स्टेट्सच्या माध्यमातून जे टेरिफचं आहे, जे काश्मीरमध्ये झाले, जे हल्ले झाले आपल्या देशावर, ते विघ्न आमच्या देशाला कधीही येऊ नये एवढाच बाप्पाच्यांनी मी आराधना केली आणि साकडा घातला आहे। या होत्या भाजप नेत्या नवनीत राणा। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।